हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पिठल्याची रेसिपी. तर मी कांद्याचं पिठलं बनवत आहे. तर त्याच्यासाठी मी घेतला एक मोठा कांदा आणि तो मी अशा प्रकारे कापून घेते. त्याच्यानंतर मी कापली आहे 2 हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर कापते. आपल्याला घ्यायची एक कढईमध्ये टाकायचे तेलामध्ये टाकायचे जिरं मोहरी आणि जिरं मोहरी चांगलं तडतडू द्यायचे. जिरं मोहरी तडतडली की आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला कांदा व्यवस्थित लाल होऊ द्यायचा आहे. कांदा लाल झाला की कांद्याची व्यवस्थित चव येते पिठल्याला. कांद्याचं आपण पिठलं बनवत आहे तर कांद्याची चव चांगली आली पाहिजे म्हणून व्यवस्थित आपला कांदा भाजायचा आहे मस्त लाल होईपर्यंत. आपण कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकू जेणेकरून कांदा लवकर लाल होईल आणि व्यवस्थित सॉफ्टही होईल. चवीनुसार मीठ टाकायचे. इथे मी अर्धा चमचा मीठ टाकले, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मग मी टाकली आहे थोडीशी हळद, 1/2 टीस्पून हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण बेसन घोळून घ्यायचे पाण्यामध्ये. मी अर्धी वाटी बेसन घोळून घेतले पाण्यामध्ये. 2 माणसांसाठी सफिशियंट आहे अर्धी वाटी बेसन. पाण्यामध्ये चांगलं घोळून घ्यायचे व्यवस्थित. त्याचं पतलं असं बॅटर बनवून घ्यायचे. ते टाकायचे याच्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे. हलवल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि 2-3 मिनटासाठी वाफ द्यायची एक, जेणेकरून पिठलं आपलं व्यवस्थित होईल, कच्चं लागणार नाही. तर पिठलं आपलं बघा एकदम मस्त झालेलं आहे. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि आपलं कांद्याचं पिठलं तयार आहे. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर आज माझ्या उत्तर भारतीय नवऱ्याला मी हे महाराष्ट्राचं जेवण जेवू घालणार आहे. भाकरी, पिठलं, ठेचा आणि कांदा. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.